आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी गोपाळ बनून या गावात आलो, बरोबर त्याच्या काही दिवसातच गंगा या गावात आली। ती माझ्या मागावर आली आहे का की गोपाळचा मी खून केला आहे त्याच्या शोधात आली आहे की गोपाळचा आणि तिचा काही संबंध आहे, काहीच कळत नाहीये। कळलं पाहिजे मला कळलं पाहिजे। पण मी खून केला, कुठलाच पुरावा मागे नाही ठेवलाय। मग पोलिसांना कळणार कसं? कदाचित वाराणसीमध्ये ज्या दुकानात कामाला होतो तिथल्या मालकानं तर पोलीस कंप्लेंट केली नसेल। काय झालंय मला कळलं पाहिजे, मला कळलंच पाहिजे, मला कळलंच पाहिजे। असं का केलं? हा? हौसाला लगेच नवीन बॅग घेऊन द्यायची काय गरज होती? तिला ती बॅग आवडली होती ना, 2-4 दिवस वापरली असती, काय फरक पडला असता? अहो ती कस्टमरची बॅग आहे, कस्टमरने मागितलं त्याला काय द्यायचं, ढेकळं? हा, पण जाऊ द्या, अशी पण एवढी भारी बॅग होती ना ती, कस्टमरने परत मागितलीच असती। हौसाचं सोडा, त्या गंगांना पण ती बॅग आवडली, खूप बोलत होत्या बॅग विषयी माझ्याकडे। गंगाला पण आवडली म्हणजे? हौसा ती बॅग शाळेत घेऊन गेली ना, हा, ते गंगांनी बघितलं होतं, मग त्या घरी येऊन माझ्याकडे बॅग विषयी चौकशी करत होत्या। ते दूध राहिलं आणते। ती गंगा घरी येऊन त्या बॅगची चौकशी करून आधीच गेली होती, तरी दुकानावर येऊन तिने मला परत काय विचारलं? आता तर माझी खात्री पटत चालली आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे। पण गोपाळकडे ही बॅग आली कशी याचा विचार का नाही केला मी? हे कसं माझ्या डोक्यातून निसटलं? गोपाळ आणि गंगा एकमेकांना ओळखत असणार, पण मग कधी काही मला गंगाबद्दल बोललाच नाही। नक्की काय संबंध आहे या गंगाचा गोपाळशी?